नमस्कार मित्रांनो, अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आता जे काही आपली सिरीज सुरू आहे मराठी ग्रामरची, ठीक आहे. मग येणारी पोलीस भरती असेल, कोणतीही ज्या पण परीक्षा होती ज्याच्यामध्ये मराठी ग्रामर विचारते त्याच्यामध्ये ह्या गोष्टी विचारत असतं पेपरमध्ये, ठीक आहे. माझी सवय कशी असते, मी जेव्हा कोणताही टॉपिक घेत असतो त्याच्यामध्ये एक बेसिक तुम्हाला जर गोष्ट माहीत झाली तर त्याच्यानंतर तुम्हाला तो टॉपिक मधले एक्झॅक्ट काय आहे आणि ते का वाचलं पाहिजे, त्याच्यावर किती मार्क्स असतात हे. कारण अल्टिमेट आपला गोल काय पाहिजे मित्रांनो, पेपरमध्ये मार्क्स भेटणं पाहिजे. एकही प्रश्न आपला चुकता कामा नये, खास करून मराठी ग्रामरचा तरी. आणि त्यासाठी बारीक बारीक गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात. आता व्हिडिओ चालू करण्याच्या आधी मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ चालू करताना जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा पहिले व्हिडिओची क्वालिटी थोडी चांगली वाढवून घ्यायची. का? कारण मी जे काही गोष्टी सांगतो बारीक बारीक त्या लक्षात राहिल्या पाहिजे, तुम्हाला समजल्या पाहिजे. आपण विनाकारण ज्या काही रील्स हे ते पाहिजे त्याच्यात आपला नेट खर्च करण्यापेक्षा 5-10 मिनिटांमध्ये आपल्या आयुष्यासाठी नेट खर्च करायला काय हरकत नाही. त्याच्यामुळे चांगली क्वालिटी वाढवून बघायची व्हिडिओ, ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्या आधी पण माझे ते व्हिडिओ काही मराठी ग्रामर चॅनलमध्ये टाकलेत, तर प्लेलिस्टमध्ये जायचं आणि ते बघून घ्यायचं. ते तुमच्या फायद्यासाठी म्हणून सांगतो, कारण मी जे काही केलं त्याचा फायदा तुम्हाला काय झाला पाहिजे मित्रांनो, झालं पाहिजे. आणि युट्यूबचं एक माध्यम चांगलं आहे की ज्याच्यामुळे फ्री ऑफ कंटेंट आपल्याला देता येतं, ठीक आहे. आता मुद्दा लक्षात ठेवा, पहिले बिमारी सांगतो म्हणजे आपल्याला ट्रीटमेंट करायला काय होते मित्रांनो, सोबत जाते. तर पहिला मुद्दा आहे उभयान्वी अवयव. उभयान्वी अवयव म्हणजे काय? उभय म्हणजे दोन, अन्वय म्हणजे संबंध, म्हणजे दोन शब्द किंवा वाक्य, दोन शब्द किंवा वाक्यांमध्ये संबंध मग जोडणारा शब्द कोण असतो? उभयान्वी अवयव. म्हणजे जोडणारा असतो, दोन शब्द किंवा वाक्यांचा जो संबंध आहे तो जोडणारा शब्द कोण असतो? उभयान्वी अवयव. एवढा बेसिक माहित पाहिजे. उभयान्वी अवयवाचं काम कोणतं असतं? दोन शब्द असतील किंवा दोन वाक्य असतील यांचा संबंध जोडून ते वाक्य जोडण्याचं काम कोण करत असतं? उभयान्वी अवयव करत असतं. आता या उभयान्वी अवयवाचे किती प्रकार आहेत मित्रांनो? दोन प्रकार आहेत. मुख्य किती प्रकार? दोन. एक आहे प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयव आणि दुसरा आहे गौणत्व सूचक उभयान्वी अवयव. आता आपण इथं पहिल्या पार्ट मध्ये प्रधानत्व सूचक घेऊ, दुसऱ्या पार्ट मध्ये गौणत्व सूचक घेऊ, ठीक आहे. उभयान्वी अवयव म्हणजे तुम्हाला काय समजलं की असा शब्द, जो शब्द उभय म्हणजे दोन शब्द किंवा वाक्यांमध्ये संबंध जोडून वाक्य काय करतो? जोडत असतो. शब्द किंवा वाक्य काय करत असतो? जोडत असतो, संबंध तयार करून, त्याला उभयान्वी अवयव म्हणायचं. तर त्याच्यातला पहिला प्रकार आहे प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयव. आता बघा, हा जेव्हा शिकताना ना तुम्हाला हे टॉपिक कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये कामात येतं ते पहिले लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला जेणेकरून सगळ्या गोष्टी काय मित्रांनो समजतील. आता ज्या वेळेस तुम्ही उभयान्वी अवयव अभ्यास करताना त्यावेळी तुम्हाला उभयान्वी अवयवावरचे प्रश्न येतात. खालीलपैकी कोणत्या प्रधानत्व सूचक कोणता गौणत्व सूचक हे आहे ते ओळखा येते. त्याच्यानंतर तिसरा एक खूप इम्पॉर्टंट मराठी टॉपिक मधला प्रश्न येते, संयुक्त वाक्य ओळखा, मिश्र वाक्य ओळखा, केवळ वाक्य ओळखा. मग जर तुम्हाला उभयान्वी अवयव जर माहीत नसतील तर तुम्ही ना केवळ ओळखू शकत, ना संयुक्त वाक्य ओळखू शकत, ना मिश्र वाक्य ओळखू शकत. मग त्याच्यामुळे तुम्हाला माहित पाहिजे प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयवाने जोडणारे वाक्य हे कोणतं वाक्य असते, गौणत्व सूचक उभयान्वी अवयवाने जोडलेले वाक्य हे कोणतं वाक्य असते, प्रधानत्व सूचक नेमकं कोणत्या दोन वाक्यांना जोडतो, गौणत्व सूचक वाक्य जो अवयव आहे तो कोणत्या दोन वाक्यांना जोडतो. ह्या सगळ्या गोष्टीचे जर तुम्हाला उत्तर ते कधी भेटतील? ज्यावेळी तुम्ही उभयान्वी अवयव शिकाल तेव्हा. त्याच्यामुळं एवढा जीव तोडून सांगण्याच्या मागचा रिझनच असा आहे की जेणेकरून तुम्हाला हे सगळं समजलं की तुम्हाला उभयान्वी अवयव टॉपिक क्लिअर होऊन जाईल, तुमचे वाक्याचे प्रकार संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य माहीत होऊन जातील, प्रधानत्व सूचक मध्ये नेमकं कसं ओळखायचं आणि गौणत्व सूचक मध्ये नेमकं कसं ओळखायचं ते पण काय होईल मित्रांनो माहीत होईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचं आणि नाही आवडलं तर पहिलेच चाललं जायचं. का? कारण जेणेकरून म्हणजे मी जे काही सांगतो ते मी तळमळीनं सांगतो, का? कारण चुकलं नाही पाहिजे आपलं, ठीक आहे. आता बघा, हे प्रधानत्व सूचक अवयवाचे उभयान्वी अवयवाचे किती प्रकार आहेत मित्रांनो? चार. चार कोणते आहेत? एक आहे समुच्चय बोधक. कोणता आहे? समुच्चय बोधक. दुसरा आहे विकल्प बोधक आणि तिसरा आहे न्यूनत्व बोधक आणि चौथा आहे परिणाम बोधक. आता तुम्ही म्हणाल सर आम्ही हे पुस्तकातही वाचतो, मग तुम्ही नवीन काय सांगणार आहे? नवीन हे सांगणार आहे मित्रांनो, प्रधानत्व सूचक उभयान्वी अवयवाचे जे चार प्रकार आहेत ते आठवण कसे ठेवायचे. मित्रांना एक लक्षात ठेवायची ट्रिक, प्रधानाला सवी नावाची न्यू परी भेटली. कोण भेटली? प्रधानाला सवी नावाची न्यू परी भेटली. म्हणजे सवी नावाची न्यू कोण भेटली? परी भेटली. कोणाला? प्रधानाला सवी नावाची न्यू काय भेटली? परी भेटली. स म्हणजे समुच्चय बोधक, वी म्हणजे विकल्प बोधक, न्यू म्हणजे न्यूनत्व बोधक आणि परी म्हणजे परिणाम बोधक. मित्रांनो जेव्हा केव्हा तुम्ही पेपरमध्ये असाल आणि गोंधळून गेलेलं असतं
त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवायचं की सरांनी शिकवलं होतं की प्रधानाला कोण भेटली होती, सवी नावाची न्यू परी भेटली होती. कोण भेटली होती? सवी नावाची न्यू परी भेटली होती. स म्हणजे समुच्चय बोधक, वी म्हणजे विकल्प बोधक, न्यू म्हणजे न्यूनत्व बोधक आणि परी म्हणजे परिणाम बोधक. आता हे ओळखायचं कसं, हा मेन फॅक्टर आहे मित्रांनो. आता समुच्चय बोधक केव्हा म्हणायचं, विकल्प बोधक केव्हा म्हणायचं, न्यूनत्व बोधक केव्हा म्हणायचं आणि परिणाम बोधक केव्हा म्हणायचं. आता बघा लक्षात ठेवा, हा जो पहिला जो समुच्चय बोधक आहे ना, समुच्चयच्या मिनिंग काय होते माहिती आहे का? बेरीज, गोळा बेरीज करणे म्हणजे अधिकची भर घालणे. समुच्चय बोधकचा मिनिंग होतो बेरीज करणे. आता तुम्हाला असं नाही समजलं असतं तर तुम्हाला एक वाक्य सांगतो बघा. मी वाक्य कसं आहे, मी भिकाऱ्याला पैसे दिले आणि जेवण दिले. मी काय म्हटलं, मी भिकाऱ्याला पैसे दिले आणि जेवण दिले. आता बघा, मी आणीचा वापर केला. आणीचा वापर केला म्हणजे काय समजलं मला, मी पैसे तर दिले आणि काय केलं, जेवण पण दिलं. म्हणजे पैसाही दिला आणि अधिकचं काय दिलं मित्रांनो, जेवण दिलं. मग अशा वेळेस ज्या वाक्यामध्ये अधिकची म्हणजे बेरीज केल्याचे भास होतो त्यावेळेस समुच्चय बोधक असतो. कोणता असतो? समुच्चय बोधक. आणि तो कोणता असतो मित्रांनो? प्रधान होतो सूचक उभय आणि अवयवाचा प्रकार असतो समुच्चय बोधक. मी तुम्हाला काय म्हटलं बघा, वाक्य मी भिकाऱ्याला पैसे दिले आणि जेवण दिले. आता तसाच प्रकार तुम्ही व लावूनही वापरू शकता, तुम्ही आणखी वापरू शकता किंवा अनेक हा शब्द वापरून तुम्ही वाक्य तयार करू शकता. अशा प्रकारचे जेव्हा वाक्य तयार कराल ना, त्यावेळी हे शब्द टाकून ठेवायचे. शब्द टाकल्यानंतर जर त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये अधिकची भर होत असेल किंवा काहीतरी एक्स्ट्रा ऍड होत असेल किंवा बेरीज होत असेल तर त्यावेळी सांगायचं हा जो प्रधानमंत्र सूचकाचा प्रकार आहे तो कोणता आहे मित्रांनो? समुच्चय बोधक. हा उभयान्वयी प्रकार आहे. कोणता? समुच्चय बोधक, प्रधानवत सूचक, उभयान्वयी अवयव आहे असं सांगायचं. मी काय म्हटलं, आणि बघा दुसरा अजून व वापरून सांगू. दुसरं एखादा वाक्य तुम्ही स्वतः तयार करायचे, हे शब्द टाकायचे आणि तयार करायचे. अधिकची भर जर त्याच्यामध्ये होत असेल तर तो समुच्चय बोधक आहे, एवढा लक्षात ठेवायचं. म्हणजे काहीतरी बेरीज झाली पाहिजे. मी गावाला गेलो आणि तिथूनच कुठेतरी समोर गेलो, मी काहीतरी केलं आणि असं काहीतरी केलं, म्हणजे एक्स्ट्रा भर घालत चाललो आपण, तेव्हा असं काय करायचं, हे करायचं. म्हणजे हे वाक्य तुम्हाला समजून जातील समुच्चय बोधक आहे. आता मी प्रत्येक याचं वाक्य का घेतलं नाही, मला तुम्हाला फक्त सेंट्रल डोगमा सांगायचं होतं. कोणत्या याचा बेसिक जर तुम्हाला समजलं ना तेव्हा, म्हणून याच्यात लक्षात ठेवायचं, हे शब्द एखाद्या वाक्यामध्ये दोन वाक्यांना टाकताना जोडून बघायचं. त्याच्यामध्ये जर अधिकची भर घालत असली तर ते काय असतं? समुच्चय बोधक असतं. बघा मी सांगितलं ना, मी भिकाऱ्याला पैसे दिले, हा एक वाक्य झाला. आणि मी भिकाऱ्याला काय दिलं? जेवण दिलं. म्हणजे मी भिकाऱ्याला पैसे तर दिलं आणि जेवण दिलं. हा पहिल्या ह्याच्यामध्ये मी एवढा फोकस करून काय सांगतोय, जेणेकरून तुम्हाला ते नेमकं म्हणायचं काय, मला ते काय केलं माहिती समजलं पाहिजे. ज्या मुलांचा मराठी ग्रामरचा डिसेंट अभ्यास झाला त्यांना हे ऑटोमॅटिक समजून जाते. ठीक आहे. आता विकल्प बोधक. विकल्प बोधक म्हणजे, विकल्प म्हणजे काय असतो मित्रांनो? पर्याय असतो. तुम्ही जो काही पेपर द्याल त्याच्यामध्ये तुम्हाला काय असणार आहे? पर्याय असणार आहे. एक पर्याय, दोन पर्याय, तीन पर्याय असे पर्याय असणार आहेत. म्हणजे जेणेकरून तुम्हाला चॉईस असणार आहे, दोन पैकी कोणताही एक असं चॉईस असणार आहे. तो कोणता असतो? विकल्प बोधक. आता विकल्प बोधक म्हणजे कसा असतो बघा, मी भिकाऱ्याला जेवण देईन किंवा पैसे देईन. आता मी एकच वाक्य रिपीट का करतोय जिकडे तिकडे, कारण तुम्हाला तो लॉजिक समजला पाहिजे. इथं काय म्हटलं, मी भिकाऱ्याला पैसे दिले आणि जेवण दिलं, म्हणजे आणि म्हणजे अधिकची भर घातली. आता इथं माझा थोडासा विचार बदलला. मी त्याला सांगितलं तुझ्याकडे दोन ऑप्शन आहे, मी तुला जेवण देईन किंवा पैसे देईन. मग तू ठरव, तुला पैसे पाहिजे की जेवण पाहिजे. म्हणजे त्याच्यासमोर मी काय तयार केलं मित्रांनो? विकल्प तयार केले किंवा पर्याय तयार केले. काय केलं? पर्याय तयार केलं. तर दोन पैकी तुला काय पाहिजे मित्रांनो ते सांग. आता तुला जेवण पाहिजे किंवा पैसा पाहिजे, त्याच्यामुळे मी काय केलं, त्याच्या समोर पर्याय टाकले. आता दुसरा गोष्ट बघा, दुसरा तुम्हाला एक उदाहरण सांगतो. तुला धन हवे की ज्ञान? तुला धन हवे की ज्ञान? किंवा बघा, तुला धन हवे की ज्ञान? आता मी त्याला ऑप्शन ठेवलं दोन, तुला धन पाहिजे की ज्ञान पाहिजे, तू ठरव. आपल्याला सध्या तर ज्ञान पाहिजे, त्याच्यानंतर ऑटोमॅटिक धन भेटणारच आहे, बरोबर आहे. म्हणून लक्षात ठेवा, तुला धन पाहिजे की ज्ञान पाहिजे, दोन पैकी एक चॉईस करायची आपल्याला. ठीक आहे. त्याच्यामुळं जेव्हा केव्हा आपल्या समोर पर्यायाचे जेव्हा विकल्प यायचे, चॉईस तयार करताना त्यावेळी विकल्प बोधक कोण असतो मित्रांनो? प्रधान होतो सूचक, उभयान्वयी अवयव असतो. असं आठवण ठेवायचं, पाठ नाही करायचंय. हे शब्द टाकून पाहायचे. एक दोन वाक्य घ्यायचं, दोन वाक्याच्या मधामध्ये हे शब्द टाकायचं. त्याच्यामुळे जर पहिल्या वाक्यामध्ये आणि दुसऱ्या वाक्यामध्ये दोन मिळून जर तुम्हाला पर्याय चॉईस असेल तर तुम्हाला ते काय असतं? विकल्प बोधक असतं. ठीक आहे. अजून दुसरा एखादा आठवतं का? हा,
मी गावाला जाईन अथवा घरी राहीन, दोन पैकी एकच आहे ना. मी गावाला जाईन अथवा घरी राहीन, म्हणजे मी घरी तरी राहीन किंवा गावाला तरी जाईन, पण एकाच वेळी गावाला येईन घरी राहीन का नाही. माझ्याकडे चॉईस आहे, एक तर मी घरी राहीन नाही तर गावाला जाईन. तर ज्या वेळेस तुम्हाला अधिकची भर घालतं तो समुच्चय बोधक, ज्या वेळेस तुम्हाला चॉईस दिली जाते त्यावेळी परविकल्प बोधक. आता तिसरा आहे तुम्हाला मित्रांनो सांगतो, तो आहे न्यूनत्व बोधक. कोणता आहे? न्यूनत्व. अरे शब्दातच आहे बाई, न्यूनत्व. न्यूनत्व म्हणजे काहीतरी कमी असतं किंवा विरोधाभास असतो. मग ज्या वाक्यामध्ये असे वाक्य, असे प्रधानत्व सूचक अवयवांनी जोडलेले वाक्य ज्याच्यामध्ये न्यूनत्व किंवा कमी किंवा विरोधाभास असतो ते न्यूनत्व बोधक असतात. कोणते? न्यूनत्व बोधक असतात. आता कसं बघा, ढग गरजत होते, ढग गरजत होते पण पाऊस पडला नाही. आता मला सांगा, ढग गरजल्यानंतर पाऊस पडायला पाहिजे होतं. एक कॉमन लॉजिक काय असतं की ढग गरजल्यानंतर पाऊस पडायला पाहिजे होतं पण पाऊस पडला नाही. याचा अर्थ काय झाला? ढग गरजूने थोडी काय कमी राहिली मित्रांनो? पाऊस पडला नाही. काय केलं नाही? पाऊस पडला नाही. म्हणून वाक्य कसं होतं? ढग गरजले पण पाऊस पडला नाही. ढग गरजल्यानंतर पाऊस पडायला पाहिजे होता पण कमी काय राहिली? पाऊसच पडला नाही. आता बघा, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता वाक्य सांगतोय बघा न्यूनत्व बोधकचे, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. आता मला सांगा, मेल्यानंतर कसा उरेल माणूस? विरोधाभास आहे ना. मेरावे परी कीर्तिरूपी उरावे, मरल्यानंतर कसा उरेल माणूस? त्याच्यामुळे काय तयार झाला? तो विरोधाभास, मरावे उरावे. ठीक आहे, हे काय झालं मित्रांनो? विरोधाभास तयार झाला. तर अशा वेळेस ज्यावेळेस कमी कमी म्हणजे कमी किंवा न्यूनत्व आणि विरोधाभास तयार होतो त्यावेळी काय होतो मित्रांनो? न्यूनत्व बोधक उभय आणि तयार होतो. तो कोणता? तो प्रधानत्व सूचक असतो. आता त्याच्यानंतर अजून एखादं वाक्य कोणतं सुचतं का? ते बघा. हा, अजून एखादं म्हणू शकतो आपण, आईची तब्येत बरी नाही बाकी सगळं ठीक आहे. आता वाक्य काय बघा, आईची तब्येत बरी नाही, थोडी बरी नाही, बाकी ठीक आहे. मग आता आईची तब्येत बरी नसल्यावर बाकी सगळं ठीक कसं असणार आहे? पण काय तयार काय झालं? कमीपणा थोडासा विरोधाभास तयार झाला. ज्या वेळेस वाक्यामध्ये न्यूनत्व बोधक म्हणजे कमीपणा किंवा विरोधाभास तयार होतो त्यावेळेस हे शब्द दिसतील तुम्हाला. कोणते? पण, परंतु, बाकी. असं झालं पण बाकी सगळं ठीक आहे, तसं होतं परंतु सगळं ठीक आहे. काहीतरी कमीपणा असं दाखवतं त्यावेळेस काय असतं? न्यूनत्व बोधक असतं. आता बघा, परिणाम बोधक. कोणता असतो? परिणाम. परिणाम बोधक वाक्यामध्ये जेव्हा असतो ना तेव्हा परिणाम दिसतो. काय दिसतो? परिणाम दिसतो. आता मी तुम्हाला एक वाक्य सांगतो बघा, वाटेत मोटर नादुरुस्त झाली म्हणून मला यायला उशीर झाला. वाटेत मोटर काय झाली? नादुरुस्त झाली, म्हणजे दुरुस्त झाली नाही. त्याचा परिणाम काय झाला? मला यायला उशीर झाला. मी अभ्यास केलो, मी अभ्यास केला, यास्तव मला पुरस्कार भेटला. मी अभ्यास केला, त्याचा परिणाम काय झाला? मला पुरस्कार भेटला. त्याच्यानंतर बघा, तो इतका रडला की त्याचे डोळे लाल आले. तो इतका रडला का त्याचा परिणाम काय झाला? त्याचे डोळे लाल आले. आता एक फोकस करा मित्रांनो, तुम्हाला एक हेच टॉपिक सांगायचं म्हणून लक्षात ठेवा. आता इथं पण की आहे, इथं पण की आहे. मग अशा वेळेस काय करायचं? तर ज्या वेळेस विकल्प तयार होत असेल, की जर वापरला असेल, विकल्प तयार होत असेल म्हणजे दोन पर्याय तयार होत असतील तर त्यावेळी काय असतं मित्रांनो? विकल्प बोधक असतो. आणि ज्यावेळेस परिणाम ज्यावेळी कीचा वापर झाल्यानंतर परिणाम जर वापरत असेल होत असेल तो काय असतो? परिणाम बोधक. आता बघा, मी म्हटलं तो इतका रडला की त्याचे डोळे लाल झाले. तो इतका रडला की त्याचा परिणाम काय झाला मित्रांनो? त्याचे डोळे लाल झाले. ठीक आहे. आता याच्या नंतर एखादा आपण विकल्प बोधकचा वापर करू. ठीक आहे. आता मला हे आठवत नाही पण याच्यामध्ये जेव्हा तुम्ही विकल्प बोधकचा जेव्हा बघाल ना तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की जेव्हा, म्हणून हे जेव्हा वापरतो ना आपण त्यावेळी तुम्हाला फोकस काय करायचा आहे? शब्दांच्या अर्थावर फोकस करायचा आहे, की तो अधिकची भर टाकतोय की विकल्प तयार करतोय म्हणजे चॉईस तयार करतोय की कमीपणा किंवा विरोधाभास दाखवतोय किंवा तो परिणाम बोधक दाखवतोय. तर अशा प्रकारे मित्रांनो हे प्रधानत्व सूचक उभे आणि अव्ययाचे प्रकार होते. याची ट्रिक काय मित्रांनो? प्रधानाला सुचली सवी न्यू परी. प्रधानाला कोण भेटली होती? सवी नावाची न्यू परी भेटली होती. हे स म्हणजे समुच्चय बोधक, वी म्हणजे विकल्प बोधक, न्यू म्हणजे न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक. तर मित्रांनो हे ओव्हरऑल प्रधानत्व सूचक उभे आणि अव्ययाचे प्रकार होते. याच्यानंतरचा पुढचा व्हिडिओ मी गौणत्व सूचक उभे आणि प्रकारावर घेणार आहे. तर जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय होईल? समजायला तयार होईल. हे सगळे शब्द जर तुम्हाला दोन वाक्यानं जोडलेले दिसले ना तर ते समजायचं की संयुक्त वाक्य आहे मित्रांनो. तर ते संयुक्त वाक्य, केवळ वाक्य, मिश्र वाक्य काय असते ते तुम्हाला पुढच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये मी घेण्याचा काय करेन? प्रयत्न करेन. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा आणि सबस्क्राईब करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला असेच माझे काही जे नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत मी काय करेन मित्रांनो? पोहोचवेन. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. काळजी घ्या.